ओके, जॉईन झाले ऑल. सगळे जॉईन झालेत का? ठीक आहे. श्रीकांत गुंड, रोहित माळी, कोण आहे रे? हा सर बोला की. कोण बोलतोय? रोहित माळे बोलतोय सर, न्यू सातारा कॉलेज स्टुडंट. तुम्हाला नंबर वगैरे काय नाही का? रोल नंबर? नाही सर, मग ते आज दुसऱ्या मोबाईलवरून हे केल्या असल्यामुळे ती झाली. अहो, दुसरा मोबाईल आणि ह्याचा काय संबंध आहे? तुमचा ईमेल आयडी ज्या तुम्ही लॉग इन करताय त्या नंबरने ह्याला नाव विचारताय ना, म्हणून दुसऱ्या मोबाईलवरनं लॉग इन करताना नंबर अंडर लॉग इन मग व्हायचं ना. चालते सर, करतो आता. हा, ठीक आहे. ओके, लास्ट लेक्चर व्हॉट वी हॅव सीन. टाइम शेड टाइम शेअर्ड ऑपरेटिंग सिस्टीम. आवाज येतोय माझा? क्लिअर आहे आवाज? हो सर. टाइम शेअर्ड ऑपरेटिंग सिस्टीम आपण लास्ट लेक्चरला बघितली. ठीक आहे. काय केलं जाईल? टाइम शेअर केला जाईल. कशाचा टाइम शेअर केला जाईल? तुमच्या सीपीयूचा. सीपीयू ही डायग्राम मी तुम्हाला बोर्डवर काढून दाखवली होती लास्ट लेक्चर मध्ये. काय असणार आहे? तर हा सीपीयू आहे. सीपीयू तुमचा राऊंड रॉबिन मॅनर मध्ये, राऊंड रॉबिन मॅनर मध्ये काय केला जाईल? प्रत्येक एक युजरला किंवा एकेका जॉबला अलोकेट केला जाईल. ठीक आहे. प्रत्येक जॉबला, आता इथं हे युजर असतील त्याचा अर्थ काय असणार आहे? आपण काल डायग्राम मध्ये काढताना जॉब 1 जॉब 2 घेतला होता. इथं जॉब 1 कुठे आहे? इथं आहे जॉब 1. इथं जॉब 2, जॉब 3, जॉब 4, जॉब 5 आणि हा जॉब 6 असेल. ठीक आहे. आता इथं ह्यांनी काय म्हणणं आहे, यांचं मिनिंग असेल तर जो डार्क पार्ट आहे. हॅलो हॅलो सर, हा, स्क्रीन दिसत नाही. ओके ओके, सॉरी. दिसते आता? हो. हा, ही डायग्राम असेल तुमची टाइम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टीमची. ठीक आहे. आता याच्यामध्ये ह्या डायग्राम मध्ये सेम अशी डायग्राम आपण लास्ट लेक्चर मध्ये बोर्डवर ड्रॉ केली होती. त्यामध्ये काय असणार आहे? नंबर ऑफ युजर्स म्हणजेच काय असतील? नंबर ऑफ जॉब तुमच्या. आता हा जॉब 1 असेल समजा, हा जॉब 2, जॉब 3, जॉब 4, जॉब 5 आणि हा जॉब 6 असेल. आणि हा काय तुमचा सीपीयू आहे. हा सीपीयू काय केला जाईल? राऊंड रॉबिन मॅनर मध्ये, गोल राऊंड रॉबिन मॅनर मध्ये प्रत्येक 1 बाय 1 प्रत्येक ह्याला तो अलोकेट केला जाईल. याच्यातला मेन पॉईंट काय असणार आहे तुमचा? तर टाइम स्लाइस किंवा काउंटम टाइम. ओके, मी तुम्हाला सांगितलं होतं when this time period expires it passes control to the next user on the system. This short period of time during that the user gets the attention of CPU is known as the time slice or time quantum time. म्हणजे ज्या टाइम मध्ये युजरला तुमचा प्रोसेसर अलोकेट होतो तो टाइम म्हणजे तुमचा काय झाला? काउंटम टाइम झाला. ओके, और टाइम स्लाइस झाला. ठीक आहे. मग आता ह्या सिस्टीम मध्ये आता मी तुम्हाला मागच्या 3 स्टेट सांगितल्या होत्या. कुठल्या कुठल्या 3 स्टेट असतील? तर रनिंग, रेडी आणि वेटिंग. 3 स्टेट आहेत प्रोसेसच्या. ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये प्रोसेस ज्या आहेत तुमचे, हे जे युजरचे जॉब आहेत, हे जॉब वेगवेगळ्या स्टेट मध्ये प्रेझेंट असतात. लाईफ सायकल ऑफ प्रोसेस. ठीक आहे. किंवा तुम्ही आता लाईफ सायकल ऑफ थ्रेड बघितली असेल जावामध्ये. थ्रेडची लाईफ सायकल झाली जावामध्ये. हॅलो, हो सर. हा, लाईफ सायकल म्हणजे काय असते? एक जर्नी असते त्याची. तशी सेम जर्नी आपल्याकडे प्रोसेसची सुद्धा आहे. मग प्रोसेसच्या जर्नीमध्ये प्रोसेस क्रिएट झाल्यापासून ते प्रोसेस एंड होईपर्यंत जी काही जर्नी असेल त्या प्रोसेसची, त्या प्रोसेसच्या जर्नीमध्ये प्रोसेस वेगवेगळ्या 5 स्टेटमध्ये असते. हे आपल्याला 3rd चॅप्टर मध्ये आहे नेक्स्ट. ओके, आता फक्त आपण एवढं लक्षात ठेवू, त्या 5 स्टेट पैकी 2 स्टेट इथं प्रेझेंट आहेत तुमच्या. 3 स्टेट कुठल्या कुठल्या असतील? रेडी, रनिंग आणि वेटिंग. रनिंग म्हणजे काय? ज्या प्रोसेसला तुमचा सीपीयू अलोकेट आहे. आता इथं हा डार्क पार्ट आहे, म्हणजे याचं मिनिंग काय झालं? तर सीपीयू तुमचा प्रोसेसर करंटली कोणाला अलोकेट आहे? युजर 5 ला अलोकेट आहे. म्हणजे याचं मिनिंग काय झालं? तर युजर 5 सध्या काय आहे? रनिंग स्टेट मध्ये आहे. कळालं? ज्या प्रोसेसला करंटली तुमचा सीपीयू अलोकेट असतो ती प्रोसेस कुठल्या स्टेट मध्ये प्रेझेंट असणार आहे? करंटली रनिंग स्टेट मध्ये. म्हणजे तिचं प्रोसेस रनिंग म्हणजे काय झालं? तिचं काम चालू आहे. ओके, तिचं काम काय आहे? चालू आहे. एक सेकंड वेट करा. हॅलो, हा, ठीक आहे. मी लेक्चर चालू आहे, झाल्यावर येतो खाली.
ओके, हा लक्ष द्या सगळेजण. प्रोसेस ज्यावेळेस प्रोसेसला सीपीयू अलोकेट असेल, प्रोसेसला ज्यावेळेस सीपीयू अलोकेट असणार आहे त्यावेळेस प्रोसेस कुठल्या स्टेटमध्ये असते? रनिंग स्टेटमध्ये. म्हणजे तिचं काम चालू आहे. रनिंगचा अर्थ काय होतो? तुमचं काम चालू आहे. मग प्रोसेसचं काम कधी चालू असणार आहे? प्रोसेस इन वर्किंग कंडिशन कधी असणार आहे? जर तुमच्या प्रोसेसला सीपीयू मिळाला तरच तुमची प्रोसेस काय असेल? रनिंग स्टेटमध्ये असेल. कळालं? मग इथं प्रोसेस काय होते तुमची? रनिंग स्टेटमध्ये. कुठली प्रोसेस रनिंग स्टेटमध्ये? युजर 5. मग आता तुमच्याकडे सर्क्युलर मॅनर मध्ये आहे हा सगळा पार्ट. ठीक आहे, ही सगळी डायग्राम तुमची काय दिसते तुम्हाला? सर्क्युलर मॅनर मध्ये. म्हणजेच ह्याला कुठलं शेड्युलिंग अल्गोरिदम म्हणणार तुम्ही? राऊंड रॉबिन. गोल आहे म्हणून राऊंड. ठीक आहे, राऊंड रॉबिन मॅनर मध्ये. मग राऊंड रॉबिन मध्ये काय होईल? मग जी प्रोसेस तुमची करंटली सध्या रनिंग मध्ये असते त्याच्या पुढं नेक्स्ट टू दॅट प्रोसेस कुठली प्रोसेस प्रेझेंट आहे? युजर 6 आहे इथं प्रेझेंट. ठीक आहे, मग तो काय असणार आहे? आता सीपीयू कोणाला अलोकेट होणार? राऊंड रॉबिन मॅनर चालू आहे क्लॉकवाईज. ठीक आहे, क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाचे काटे तुमचे जसे फिरतात, बरोबर आहे. घड्याळाचे काटे कधी असं फिरतं का? सध्या काटा इथं 4 वर आहे आणि डायरेक्ट त्यानंतर काटा तुमचा इकडे 2 वर जाणार आहे, असं होतं का? 4 नंतर काटा कुठे जाणार आहे आपला? 5 वरच जाणार आहे. ठीक आहे, मग क्लॉकवाईज डायरेक्शन नुसार आपण जर बघितलं तर राऊंड युजर 5 नंतर तुमचं प्रोसेसर सीपीयू जो आहे तुमचा हा, तो सीपीयू कोणाला अलोकेट होणार आहे? युजर 6 ला अलोकेट होणार आहे. म्हणजे जॉब 6 ला अलोकेट होणार आहे तुमचा. म्हणजेच तुमचा जॉब 6 काय असणार आहे? रेडी असणार आहे. तुम्ही कधी रेडी असता? आता तुम्हाला बघा, मी जर आता 1 बाय 1 क्वेश्चन विचारायला लागलो, ज्याला क्वेश्चन आता मी सांगितलं रोल नंबर वाईज मी क्वेश्चन्स विचारणार. जर समजा मी रोल नंबर 5 ला क्वेश्चन विचारत असेल तर त्यानंतर काय असतं? रोल नंबर 6 तयार असतो, त्याचं अटेन्शन असतं का? तर बाबा हा आता ह्यांच्यानंतर माझा नंबर येणार आहे. मग रोल नंबर 6 काय असतो? रेडी पोझिशन मध्ये असतो की आता मला क्वेश्चन विचारतील, आता मी प्रिपेअर असायला पाहिजे. पण त्याच टायमामध्ये रोल नंबर 6 नंतर 7, 8, 9, 10, 11, 12 हे काय असतील? रिलॅक्स असतात, वेटिंगवर असतात. का? तर त्यांना माहिती आहे लगेच त्यांच्यावर जम्प होणार आहे का? होणार नाहीये. का? तर आता रोल नंबर 5 चालू आहे. रोल नंबर 5 नंतर सर कोणाला अलोकेट होणार? कोणाला क्वेश्चन विचारणार आहे? रोल नंबर 6 लाच क्वेश्चन विचारणार. आणि 6 झाल्यानंतर आपला नंबर असणार आहे असं 7 ला वाटतं. 8 काय म्हणणार? 6 चालू आहे, अजून 7 मध्ये आहे, मग माझा 8 चा नंबर आहे. ठीक आहे, म्हणजे बाकीचे काय असणार आहेत? तुमचे वेटिंग मध्ये असणार आहेत. सेम कंडिशन्स इथं अप्लाय असते. ठीक आहे, ज्या प्रोसेसला तुमच्या सीपीयू अलोकेट आहे, इथं युजर 5 ला सीपीयू अलोकेट आहे, मग युजर काय आहे? रनिंग स्टेट मध्ये आहे. त्यानंतर त्याच्या पुढची प्रोसेस जी प्रेझेंट असेल ती प्रोसेस काय असते? रेडी असते, रेडी स्टेट मध्ये. ठीक आहे, रेडी स्टेट कोणती स्टेट असते? की ज्या प्रोसेसेस सीपीयू अलोकेशन साठी वेटिंग मध्ये असतात, रेडी असतात, सीपीयू अलोकेशन साठी तयार असतात, त्या प्रोसेस कुठं प्रेझेंट असतात? रेडी स्टेट मध्ये. आणि नंबर ऑफ प्रोसेस तुमच्या कुठं प्रेझेंट असणार आहेत? ह्या वेटिंग मध्ये. आणि ही युजर 4 सुद्धा. ठीक आहे, ह्या सगळ्या युजर 3, युजर 2, युजर 1 आणि युजर 4 ह्या सगळ्या तुमच्या प्रोसेस कुठं प्रेझेंट असतील? वेटिंग मध्ये प्रेझेंट असतील. ठीक आहे, मग ज्यावेळेस तुमचा सीपीयू युजर 5 टू युजर 6 स्विच होईल त्यावेळेस युजर 6 काय असणार आहे तुमचा? रेडी स्टेट, रनिंग स्टेट मध्ये असणार आहे. युजर 1 तुमचा कुठं असणार आहे? रेडी स्टेट मध्ये असणार आहे. का? तर युजर 6 नंतर सीपीयू कोणाला अलोकेट होणार आहे? युजर 1 ला अलोकेट होणार आहे. आणि युजर 2, 3, 4 आणि 5 हे कशात असतील? वेटिंग स्टेट मध्ये असतील. कळालं? ह्या सेम मॅनर मध्ये सो ऑन आपली प्रोसेस एक्झिक्यूट होतात. हे असणार आहे तुमचं टाइम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टीम. हेच तुम्हाला इथे एक्सप्लेनेशन मध्ये सगळं दिलेलं आहे. काय डाऊट आहे कोणाला? कोणाला काय डाऊट आहे का? नो सर. हा, नो सर. ओके, ठीक आहे. मग नेक्स्ट ऑपरेटिंग सिस्टीम बघूयात आपण. आता आपण कुठल्या कुठल्या बघितल्या? बॅच ऑपरेटिंग सिस्टीम बघितली, मल्टी प्रोग्रामिंग बघितली, टाइम शेअर्ड ऑपरेटिंग सिस्टीम बघितली. नेक्स्ट आहे डेस्कटॉप. ही काय सोपी आहे. डेस्कटॉप म्हणजे काय? जो तुम्ही सिंगल युजर वापरता. आता मी माझ्याकडे कम्प्युटर आहे, माझी काय झाली? डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टीम झाली. ठीक आहे, डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टीम जनरली युजर विथ सिंगल युजर सिस्टीम. इट इज डिसाइडेड टू सिंगल युजर. डेस्कटॉप सिस्टीम इज ऑल्सो कॉल्ड एज पर्सनल कम्प्युटर. तुम्ही म्हणता ना पीसी. पीसी म्हणजे काय झाला तुमचा? पर्सनल कम्प्युटर. डेस्कटॉप सिस्टीम इज ऑल्सो कॉल्ड एज पर्सनल कम्प्युटर. The desktop operating system user friendly which provide the maximum user convenience and responsiveness. आता मॅक्झिमम युजर कन्व्हिनियन्स असतं का? तर इथं एकच युजर आहे, म्हणजे तुमची एकट्याचीच कम्प्युटर सिस्टीम असते. मल्टिपल युजर प्रेझेंट आहेत का इथं? नाही. मग तुमची सिस्टीम कधी बिझी असेल? जर तुम्ही ती सिस्टीम वापरत असाल तरच तुमची सिस्टीम बिझी आहे. आणि तुमचे जेवढे काय 2-4 टास्क चालू असतात तेवढेच टास्क त्याच्यावर चालू असतात. मग त्यामुळे ती सिस्टीम मॅक्झिमम टाइम बिझी असेल का?
नाही. मग ती युजर कन्व्हिनियन्स आहे आणि रिस्पॉन्सिव्ह आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही चालू कराल त्यावेळेस ती तुम्हाला अवेलेबल असते सिस्टीम. ते असं मल्टिपल युजर्सचे आहे का? म्हणजे तुम्ही रिक्वेस्ट पाठवली आहे, मग तिथून अनदर युजर सोडून मग तुम्हाला अलोकेट होणार आहे. मग रिस्पॉन्सिव्हनेस त्याचा कधी असतो? कमी असतो, जर मल्टिपल युजर प्रेझेंट असतील तर. म्हणजे मल्टिपल युजर तुमच्या ह्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत आणि तुम्हाला ती काय करायची, जर तुम्हाला रिक्वायरमेंट असेल तर त्यावेळेस ते अवेलेबल असायला पाहिजे. मग त्यासाठी वेटिंग मध्ये तुम्हाला थांबावं लागलं तर रिस्पॉन्सिव्हनेस त्याचा काय असतो? कमी असतो. पण डेस्कटॉप सिस्टीम काय असतात? तुमच्या एका एका युजरसाठी बनवलेले असतात. घरातल्या घरात तुम्ही वापरता. कमर्शियल यूज त्याचा कमी असतो मॅक्झिमम टाइम. ठीक आहे. मग सीपीयू युटिलायझेशन इज नॉट व्हेरी इम्पॉर्टंट इश्यू इन डेस्कटॉप सिस्टीम. मग तुमचा सीपीयू डेस्कटॉप सिस्टीम मध्ये मॅक्झिमम टाइम बिझी राहतोच का? नाही राहत. तुम्ही एखादंच टास्क ऍट द टाइम करता. आता आपण काय करतो इथं, ऍट अ टाइम फक्त 2च टास्क यूज करतोय. झूमची मीटिंग चालू केली आणि काय असणार आहे आपलं, पीडीएफ ओपन केली, एवढ्या 2-3 गोष्टी चालू आहेत आणि क्रोमचा ब्राउझर चालू आहे. या 3 गोष्टी माझ्या चालू आहेत. बाकीचा टाइम तुमचा सीपीयू काय आहे? फ्री आहे. मग सीपीयू युटिलायझेशन काय होतंय आपलं, जर जी प्रोसेस रनिंग असेल तर त्याला सीपीयू युटिलाइज होतं, अदरवाईज तुमचा सीपीयू काय असणार आहे? आयडल असणार आहे. ठीक आहे. कळतंय कोणाला? सगळ्यांना? पर्सनल computer decided to single user which can IO devices like keyboard, mouse, screen, printer, scanner. जशी तुमच्या घरातले कम्प्युटर असतील ते कम्प्युटर म्हणजे तुमचे काय झाले? डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टीम झाले. डेस्कटॉप कॅन बी अडॉप्ट टेक्नॉलॉजी डेव्हलप्ड फॉर लार्जर ऑपरेटिंग सिस्टीम्स. ठीक आहे. ऑफन इंडिव्हिज्युअल हॅज सोल यूज ऑफ कम्प्युटर डू नॉट नीड टू ऍडव्हान्स सीपीयू युटिलायझेशन अँड प्रोटेक्शन फीचर्स. आपण काय करतोय? सोल यूज म्हणजे सिंगल यूज साठी आपण डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टीम वापरतोय. ह्याच्यामध्ये काय ऍडव्हान्स व्हर्जन वगैरे तुम्हाला रिक्वायर्ड नसणार आहे. सीपीयू युटिलायझेशन, प्रोटेक्शन हे ऍडिशनल फीचर्स पण तुम्हाला काही जास्त गरजेचे नसतात. ठीक आहे. सीपीयू तुमच्याकडे अवेलेबलच असणार आहे. ठीक आहे. पण डेस्कटॉप कॅन रन सेव्हरल डिफरंट टाइप्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. मग डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये कुठल्या कुठल्या ओएस असतील तुमच्याकडं? तर मॅक ऑपरेटिंग सिस्टीम असेल. मॅक कुठं वापरली जाते तुमची? ऍपल मध्ये वापरली जाते. ठीक आहे. OS2 असेल डेस्कटॉपचं, युनिक्स असेल, लिनक्स असेल, विंडोज असेल, हे सगळं काय झालं? तुमच्या डिफरंट टाइप्स ऑफ डॉस बेस ऑपरेटिंग सिस्टीम झाल्या. मग डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये तुम्ही मल्टिपल ऑपरेटिंग सिस्टीम तुम्ही यूज करू शकता. हे सिम्पल आहे. याचं काय तुम्हाला ऍडिशनल आहे ही डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टीम. ह्याच्यावर काही एवढे क्वेश्चन नसतात. असला तर एखादा पर्सनल सिस्टीम वगैरे तुम्हाला माहिती असावं म्हणून ती घेतलेली आहे. ठीक आहे. डेस्कटॉप मध्ये काय डाऊट आहे कोणाला? डेस्कटॉप म्हणजे तुम्ही रेग्युलर वापरता तीच आहे. याच्यामध्ये वेगळा असा काही कन्सेप्ट नाहीये. कुठली वेगळी कन्सेप्ट असा वेगळा काही कन्सेप्ट याच्यामध्ये नाही प्रेझेंट. जसा मल्टी प्रोसेसर मध्ये होता तुमच्याकडं, टाइम शेअरिंग मध्ये होता, बॅच मध्ये होता, असा कुठलाही कन्सेप्ट डेस्कटॉप मध्ये नसेल. डेस्कटॉप म्हणजे नियर अबाउट सिम्पली काय झालं, तुमच्या पर्सनल कम्प्युटर्स, जे तुम्ही पर्सनल कम्प्युटर तुमच्या घरामध्ये वापरता तेच कम्प्युटर तुमचे काय झाले? डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टीम झाले. ओके. सिंगल युजर ते ऑपरेटिंग सिस्टीम वापरणार आहे. सीपीयू युटिलायझेशन इज नॉट नेसेसरी हायर प्रायोरिटी पॉईंट. मॅक्झिमम सीपीयू युटिलायझेशन व्हायला पाहिजे असं काही नाहीये. सीपीयू तुम्हाला कंटिन्युअसली अवेलेबल असतो. कीबोर्ड, माऊस, स्क्रीन, प्रिंटर हे काय झाले? याचे आयओ डिव्हाइसेस झाले. ठीक आहे. ओके. शेअरिंग, प्रोटेक्शन वगैरे तुम्हाला तिथं जर रिक्वायर्ड असेल तर तुम्ही घेऊ शकता, नाही तर ते वापरू शकता. काय डाऊट आहे कोणाला? हॅलो. नो सर. हा. ठीक आहे. आता पुढचा कन्सेप्ट, मल्टी प्रोसेसर सिस्टीम. आता इथं बघा, मल्टी काय लिहिलंय इथं? प्रोसेसर म्हणजे मिनिंग काय झालं? मल्टिपल तुमचे प्रोसेसर अवेलेबल आहेत. ठीक आहे. आपण आधी बघितली ती कुठली ऑपरेटिंग सिस्टीम बघितली? मल्टी प्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टीम बघितली. मल्टी प्रोग्रामिंग मध्ये काय होतंय राजांनो? मल्टिपल तुमचे प्रोग्राम प्रेझेंट आहेत. मग मल्टी प्रोग्राम आणि मल्टी प्रोसेसर ह्याच्यामध्ये डिफरन्स काय असणार आहे सांगा? दोन नावामधला डिफरन्स काय असेल? तुम्ही आधी ऑपरेटिंग सिस्टीम बघितली आहे, मल्टी प्रोग्रामिंग. हॅलो. मल्टिपल प्रोग्रामिंग मध्ये मल्टिपल प्रोग्राम्स असणार आहेत आणि मल्टी प्रोसेसर्स मध्ये मल्टिपल प्रोसेसर्स असणार आहेत. हा. मग प्रोग्राम आणि प्रोसेस किंवा प्रोग्राम म्हणलं, प्रोग्राम इज नथिंग बट इट इज कॉल्ड ॲज प्रोसेस.
प्रोसेस आणि प्रोसेसर ह्या दोन्ही मधला डिफरन्स सांगा. प्रोसेस कशाला म्हणतात आणि प्रोसेसर कशाला म्हणतात? प्रोसेस काय करते आणि प्रोसेसर काय करतो? हे कळालं तर तुम्हाला लक्षात आलं असेल ओएस आतापर्यंत शिकवलेलं. प्रोसेसर तुम्हाला कुठं लागतो? प्रोग्राम एक्झिक्युशन सर. हा, प्रोसेसर कुठे लागतो तुम्हाला? हॅलो, सांगा, बोला, चुकीचं असू द्या, बोला, म्हणजे मला कळतंय तुम्हाला सर काय प्रोग्राम कळालं. एक्झिक्युशन साठी सर. हा, प्रोग्राम एक्झिक्युशन साठी प्रोसेसर लागतो. ठीक आहे. आणि प्रोसेस काय आहे? तो Program प्रोग्राम म्हणजे प्रोसेस सर. हम्म? प्रोग्राम हा, प्रोग्राम म्हणजेच काय असणार आहे? तुमची प्रोसेस असणार आहे. बरोबर आहे. ठीक आहे. प्रोसेस म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं, तुम्ही जे ऑपरेशन्स परफॉर्म करताय तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये, सिम्पली आता मी इथं राईट क्लिक केलं. ठीक आहे. हा राईट क्लिकचा हा पार्ट ओपन झाला. ह्याला मी काय करतोय? रोटेट क्लॉकवाईज म्हणलं. आपलं पेज क्लॉकवाईज रोटेट झालं. हॅलो, आता हे आपण क्लॉकवाईज रोटेट करतोय. काय झालं? आपलं पेज क्लॉकवाईज रोटेट होतंय. मग हे रोटेट होणं ही एक काय झाली? प्रोसेस झाली. ठीक आहे. आपलं जे काही पेज असेल हे पेज क्लॉकवाईज रोटेट होणं हे काय आहे? आपली एक प्रोसेस आहे. आणि ही प्रोसेस कोणा थ्रू एक्झिक्यूट होते सिस्टीम मध्ये? प्रोसेसर थ्रू एक्झिक्यूट होते. प्रोसेसर म्हणजेच तुमचा काय झाला? सीपीयू झाला. लक्षात घ्या. सीपीयू, प्रोसेसर हे एकच आहेत. कधी मी तुम्हाला प्रोसेसर म्हणेल, कधी मी तुम्हाला सीपीयू म्हणेल. ठीक आहे. सीपीयू आणि प्रोसेसर म्हणजे काय झालं? एकच झालं. जे कशासाठी यूज होतात? आपल्या जेवढ्या काय मल्टिपल प्रोसेसेस प्रेझेंट आहेत, आता ह्या सगळ्या, आता प्रिव्हियस ह्याच्यामध्ये आपण बघितलं, ह्या युजर 1, युजर 2, 3, 4, 5, 6 ह्या सगळ्या काय झाल्या? प्रोसेसेस आहेत. ठीक आहे. मल्टिपल प्रोसेस, मल्टिपल प्रोग्राम्स तुमच्या सिस्टीम मध्ये प्रेझेंट आहेत. आणि हे मल्टिपल प्रोग्राम एक्झिक्यूट करण्यासाठी तुमच्याकडे किती प्रोसेसर प्रेझेंट आहे? फक्त एकच प्रोसेसर प्रेझेंट होता. सीपीयू हा एकच सिंगल प्रोसेसर तुमच्या सिस्टीम मध्ये प्रेझेंट होता. मग ह्याचा ड्रॉबॅक काय होता? ह्या ऑपरेटिंग सिस्टीमचा आधीच्या टाइम शेअर्ड असेल, मल्टी प्रोग्रामिंग असेल, किंवा तुमचं बॅच असेल. ठीक आहे. बॅच मध्ये काय? सिंगल प्रोग्राम होता आणि सिंगलच प्रोसेसर होता. एक प्रोग्राम एक्झिक्यूट होस तर दुसरा प्रोग्राम तुमचा एक्झिक्युशनला जाऊ शकत नव्हता. तो ड्रॉबॅक ओव्हरकम केला तुम्ही मल्टी प्रोग्रामिंग मध्ये. मल्टी प्रोग्रामिंग मध्ये तुम्ही मल्टिपल प्रोग्राम्स तुमचे मेन मेमरी मध्ये लोड केले. त्यामुळे एखादा प्रोग्राम जर तुमचा वेटिंगला केला तर दुसरा प्रोग्राम काय होत होता? तुमचा एक्झिक्युशनला सेंड करू शकत होता. पण तिथं प्रोसेसर किती होता? एकच होता. सीपीयू तुमचा किती होता? एकच होता. त्यामुळे काय करत होता तुम्ही? ऍट अ टाइम एकच एक्झिक्यूट करत होता. म्हणजे जर तुम्ही जॉब 1 एक्झिक्यूट करत असाल तर तुम्ही जॉब 2 एक्झिक्यूट करू शकताय का? नाही. बाकीचे जॉब तुमचे काय राहतील? तिथं वेटिंगला राहतील. जर जॉब 1 वेटिंगला गेला तरच तुमचा जॉब 2 काय होईल? एक्झिक्युशनला जाईल. कळालं? अशी कंडिशन होती. सेम टाइम शेअर्ड मध्ये. टाइम शेअर कशामुळे करावं लागलं तुम्हाला टाइम शेअरिंग? तर तुमच्याकडे सिंगलच सीपीयू होता, सिंगलच प्रोसेसर तुमच्याकडे अवेलेबल होता. मग सिंगल प्रोसेसर अवेलेबल असल्यामुळे तुम्ही काय करत होता? प्रत्येक प्रोसेस मध्ये ही प्रोसेस आहे आणि हा प्रोसेसर आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. हा युजर म्हणजे काय झाला? एक सिंगल प्रोसेस, PROCESSES काय आपलं प्रोसेस, PROCESS प्रोसेस. आणि हा प्रोसेसर आहे. प्रोसेसर इज नथिंग बट कॉल्ड ॲज सीपीयू. ठीक आहे. नथिंग बट तुमचा रॅम. प्रोसेसरची मेमरी म्हणजे कुठली असती मेमरी? तुमची रॅमची मेमरी. आपण म्हणतो ना 4 GB रॅम आहे, म्हणजे तुमच्या प्रोसेसरची कॅपॅसिटी किती झाली? 4 GB चा तुमच्याकडे प्रोसेसर आहे. म्हणजे इंटेल i5 i7 हे जे प्रोसेसर आहेत त्यांची मेमरी किती झाली? 4 GB, 5 GB. ठीक आहे. आपल्या कम्प्युटरमध्ये प्रोसेसर असतो, आपण बघितलं कुठला प्रोसेसर आहे बाबा, कम्प्युटरला विचारतो आपण, इंटेल आहे का कुठला ह्याचा आहे, AMD आहे प्रोसेसर. वेगवेगळे ग्राफिक्स कार्ड असतात बघा. आपण तुम्ही विचारता, आता तुम्ही मोबाईल घेत असता, मोबाईलला तिथे ऍडव्हर्टाईज असते बघा, स्नॅपड्रॅगॉन 885, स्नॅपड्रॅगॉन समथिंग, किंवा तुमचा कुठला असतो अजून, हेलिओ. बरोबर आहे ना? हॅलो, मोबाईलची Yes. ऍडव्हर्टाईज बघता का नाही? येस.
येस सर. हा, मग मोबाईलच्या ऍडव्हर्टाईज मध्ये काय दाखवतो तुम्हाला? इथं आपण समजा एखादी वेबसाईट आपण ओपन करूया. रिअलमी कंपनीला जाऊया. ठीक आहे. आता रिअलमी बघा, हा रिअलमीने काय केलंय, हा नवीन मोबाईल दाखवला. कुठे गेला रे बाबा ही मोबाईल? हा, ह्याच्यावर आपण क्लिक करू. ठीक आहे. ह्याने ऍडव्हर्टाईज कशाची करतो बघा लगेच. न्यू बॉर्न लोडिंग काय बा, हा GT Neo 2 ह्याचं काय तर आहे. फास्ट चार्जिंग कुठं लिहिलंय? ऑक्टा कोर प्रोसेसर आहे बघा इथं. ऑक्टा कोर प्रोसेसर दाखवतंय, दिसतंय इथं. हा येस. काय झाला, तुमचा प्रोसेसर झाला. आणि तुमच्या प्रोसेसरची मेमरी किती झाली इथं? किती जीबीचा दाखवतंय? 2 GB प्लस 32 GB. म्हणजे इथं काय झाला, 2 GB तुमच्या काय झाली स्टोरेज आणि रॅम म्हणताय. रॅम म्हणजे काय झालं, तुमच्या ह्या प्रोसेसरची मेमरी झाली. ठीक आहे. जरी तर तुम्ही याच्यामध्ये पूर्ण डिप्थ मध्ये गेला तर याने दाखवतोय बघा, लार्ज डिस्प्ले 255 एक्सपांडेबल, हा पॉवरफुल ऑक्टा कोर प्रोसेसर. मग हा ऑक्टा कोर प्रोसेसर म्हणजे काय, तुमचा त्या प्रोसेसरचा टाईप झाला ऑक्टा कोर आहे. ह्याच्यामध्ये त्यांनी त्याचं हे दिलेलं असेल बघा, स्पेसिफिकेशन खाली. हा, इथं आहे. कुठला आहे? ऑक्टा कोर प्रोसेसर आहे. पॉवरफुल ऑक्टा कोर प्रोसेसर मल्टीटास्क अँड प्ले गेम स्मूथली. म्हणजे का, तर ह्याच्याकडे मेमरी किती आहे? 4 GB ची आहे. म्हणजे 4 GB पर्यंत याची मेमरी आहे. 4 GB पर्यंतचे प्रोग्राम तुम्ही स्मूथली रन करू शकता. आता मी समजा तुम्ही म्हणाल मग त्या प्रोसेसरच्या कॅपॅसिटीवर काय असतं, तुमच्या कम्प्युटरला 8 GB ची मेमरी असेल म्हणजे हा प्रोसेसर आहे, इथं प्रोसेसर 8 GB चा आहे. ठीक आहे. तुमच्याला बसवले म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला, तुम्ही तुमच्याकडे 4 व्हीलर आहे, स्कॉर्पिओ घेतलेली आहे तुम्ही. ठीक आहे. आणि स्कॉर्पिओला तुम्ही काय केलंय, आतमध्ये स्कॉर्पिओ मध्ये तुम्ही स्वतः तयार केलेली असेल, मेकॅनिकलचे स्टुडंट आहेत त्यांनी स्कॉर्पिओ गाडीचं वरचं सगळी बॉडी आणली. आतमध्ये किती सिटिंग कॅपॅसिटी असेल स्कॉर्पिओला? मध्ये काय, पुढे 2, मध्ये 3 आणि मागं 4 समजा, किंवा मध्ये मागं 2. किती झाले आपले? 3 आणि 2 5 आणि 2 7, 7-8 माणसं तुमच्या गाडीमध्ये आरामात बसू शकतात. पण त्या स्कॉर्पिओ मध्ये जर खाली इंजिन लावताना जर रिक्षाचं इंजिन लावलं तर पुढे काय होणार आहे? वेट कर, लेक्चर चालू. जर रिक्षाचं इंजिन लावलं तर काय होणार आहे? तुमची स्कॉर्पिओच्या स्पीडने गाडी पळेल का? हॅलो. नो सर. का नाही पळणार? तुमच्याकडे तर स्कॉर्पिओ एवढी जागा दिली आहे, स्कॉर्पिओचं वरची बॉडी आहे, सगळं आहे. पण ती पळण्यासाठी काय लागणार आहे तुम्हाला? त्याचा परफॉर्मन्स लागणार आहे. सेम आपल्या कम्प्युटर सिस्टीम मध्ये असतं. तुमच्याकडं तुमचा प्रोसेसर किती स्ट्रॉंग आहे. म्हणजे रिक्षाचं इंजिन म्हणजे काय, रिक्षाचं किती असतं सीसीचं इंजिन, आपली गाडी कुठल्या प्रोसेसवर गाडी चालते चांगली, किती सीसीचं इंजिन आहे, कॅपॅसिटी किती सीसीची आहे त्याची. ठीक आहे. मग त्या जर इंजिनला, रिक्षाचं इंजिन किती असतं? 300 सीसीचं असतं किंवा 400 सीसीचं इंजिन असतं. मग 400 सीसीच्या इंजिनला जर तुम्ही लोड दिला वरती 1000 सीसीच्या इंजिनचा, किंवा आता ह्याचं स्कॉर्पिओचं इंजिन किती असतं? 1500 सीसीचं असतं. तर तुम्ही 400 सीसीचं इंजिन बसवताय आणि वरती 10 माणसं बसवताय, म्हणजे काय झालं? मेमरी. आता इथं माणसांची कॅपॅसिटी म्हणजे काय झालं? तुमची मेमरी झाली त्या प्रोसेसरची. मेमरी तुमच्याकडे बल्क अवेलेबल आहे, पण त्याच्या प्रोसेसिंगची कॅपॅसिटीज नसेल तेवढं प्रोसेस करायची, तर तेवढी मेमरी अवेलेबल असून तुमच्याकडे यूज आहे का सिस्टीम मध्ये? तुमच्या गाडीमध्ये जर खाली इंजिन बसवलं मारुती 800चं 800 सीसीचं आणि वरती गाडीला मस्त 10 माणसं बसवतील एवढी कॅपॅसिटी दिली, गाडी तुमची पॉवरफुल पळेल का? नाही पळणार. का तर गाडीच्या त्या इंजिनची कॅपॅसिटी आहे का चाकं तेवढ्या फास्ट पळवण्याची वरती लोड घेतल्यावर? नाही. सेम आपल्या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये असतं, म्हणजेच आपल्या कम्प्युटरमध्ये असतं. आता भरपूर स्टुडंट येतात आमच्याकडे, लॅपटॉप स्लो चालतोय, मग मी त्याचा रॅम वाढवून घेतो. रॅम वाढवता म्हणजे तुम्ही काय करता? फक्त त्याची मेमरी कॅपॅसिटी वाढवतो. 1 GB 2 GB रॅम असतो, त्या 2 GB च्या जागी मी 4 GB केला, मी 8 GB केला. ह्याच्या थ्रू काय होईल? फक्त तुम्ही एवढीही फक्त ह्याची कॅपॅसिटी वाढवताय मेमरीची. पण प्रोसेसिंग कॅपॅसिटी कशावर डिपेंडंट आहे तुमची? प्रोसेसरवर आहे. जर तुमचा प्रोसेसरच असेल
इंटेल i3 वगैरे असेल आणि तुम्ही त्याला 8 GB रॅम केला, त्या i3 ला 8 GB रॅम करून काय उपयोग आहे का? जर त्याची कॅपॅसिटीच नाहीये i3 ची 8 GB रॅम वर 8 GB एवढे मेमरी ऍट अ टाइम प्रोसेस करण्याची, तेवढे नंबर ऑफ प्रोसेसेस तुमच्या सिस्टीम मध्ये रन करायची त्याची कॅपॅसिटीच नसेल, तर ते तुम्हाला 8 GB रॅम करून काय उपयोग आहे का? नाही. म्हणून इथं हे सगळं त्यांनी दिलेलं असतं. आता इथं कंपन्या पण असतात बघा, स्नॅपड्रॅगन वगैरे ह्या त्यांनी दिलेलं नाहीये. ठीक आहे. मग त्या कंपनीवर त्याचा प्रोसेसर, आता इंटेलचा प्रोसेसर असतो आपल्या लॅपटॉपमध्ये, त्याची कॅपॅसिटी चांगली असते ऍज कम्पेअर टू AMD प्रोसेसर किंवा अदर प्रोसेसर जर तुम्ही घेतले तर त्याच्यापेक्षा तुमच्या सिस्टीम कम्प्युटरची कॅपॅसिटी काय असते, चांगली असते. ठीक आहे. मग इंटेल तुम्ही प्रोसेस केलं, मग हे तुमचं सेम इथं आहे. आता आपल्याकडे काय दाखवत आहे की तुमच्याकडे मेमरी आहे, मेमरीमध्ये नंबर ऑफ प्रोग्राम आहेत, पण तुमच्याकडे प्रोसेसर काय होता आतापर्यंत एकच होता. ठीक आहे. प्रोसेसर तुमच्या सिस्टीम मध्ये किती अवेलेबल होता, एकच प्रोसेसर अवेलेबल होता. त्यामुळं काय झालं, तुम्ही ऍट अ टाइम जर हा प्रोसेसर तुमचा हँग झाला किंवा हा शटडाऊन झाला प्रोसेसर आणि वर्क करायचं स्टॉप केलं, तर तुमची सिस्टीम वर्क करेल का? प्रोसेसरच sir. तुमचा बंद पडला तर तुमची सिस्टीम चालेल का? तुमच्याकडचे असलेले प्रोग्राम एक्झिक्यूट होतील का? नो सर. त्यामुळं आता पुढचा हा ड्रॉबॅक आपण काय केला, ओव्हरकम केला कशातनं, मल्टी प्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टीम. मग मल्टी प्रोसेसर मध्ये काय झालं, तर मल्टिपल प्रोसेसर यूज केले झाले. बघा, टुडेज नॉर्मल मशीन्स आर जनरली सिंगल प्रोसेसर सिस्टीम, दॅट इज दे यूज जस्ट सिंगल CPU फॉर प्रोसेसिंग. आता सध्या आपल्या कम्प्युटरमध्ये सिंगलच प्रोसेसर आहे, लक्षात ठेवा. आपण जे कम्प्युटर वापरतोय, आता तुमच्याकडे CPU असतो, आतमध्ये एकच प्रोसेसर आहे. तुमच्याकडे मल्टिपल प्रोसेसर आहेत का? नाहीयेत. त्याच्यासाठी वेगळी थिंक सेंटर असतो, जिथं नंबर ऑफ प्रोसेसर एकत्र बसवलेले असतात. ठीक आहे. आणि फक्त छोटे छोटे स्मॉल CPU असतात, त्याच्यामध्ये फक्त प्रत्येक मशीनची इंडिव्हिज्युअल हार्ड डिस्क असते, म्हणजे त्या मशीनची फक्त मेमरी त्याला ओन असते. बाकी सगळं तुमचं एका ठिकाणी एका रॅक मध्ये असतं. Amazon वगैरे जे आता अशा हे आहेत त्यांच्याकडे प्रोसेसर अवेलेबल असतं किंवा तुम्ही पॅरलल प्रोसेसर तुमचे तिथं यूज केले जातात. आता गुगलकडे एक सिंगल CPU असेल का? नाही. का तर तुम्ही आता कधी बघा, कधी असं झालंय का गुगलवर टाकलंय आणि गुगल डाऊनच आहे, गुगलला काहीच ओपनच होत नाही गुगलचं पेज. तुमच्याकडे इंटरनेट नसेल तरच गुगल ओपन होत नाही. कधी असं होतंय का तुम्ही काहीतरी टाकले गुगलवर आणि गुगल काहीच रिस्पॉन्ड करत नाही तुम्हाला? असं कधी झालंय का कोणाला? नो. हा, तुमच्याकडे इंटरनेट आहे, सगळं आहे, तुम्ही युट्यूब ओपन करू शकताय, तुम्ही व्हॉट्सअप ओपन करू शकताय, पण गुगलचं पेजच तुमच्याकडे ओपन होत नाही, गुगल रिस्पॉन्डच करत नाही. असं होईल का? कधी होणार नाही. का तर गुगलकडे काय आहेत, मल्टिपल प्रोसेसर्स अवेलेबल आहेत. म्हणजे जेवढ्या काही कस्टमरच्या रिक्वेस्ट येतात, तुम्ही आता कम्प्युटर नेटवर्क शिकलेलं आहे, शिकलंय का कम्प्युटर नेटवर्क? मागच्या सेमिस्टर तुम्हाला झालंय ना का आत्ता आहे? हॅलो. तर झालंय मागच्या सेमिस्टरला, आता हा. ऍडव्हान्स कॉम्प्युटर नेटवर्क. हा, मग तुम्हाला पॅकेट्स वगैरे माहिती आहेत, रिक्वेस्ट जाती, मग ती रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली जाती, मग ती फुलफिल होती. बरोबर आहे. मग तुम्हाला रिस्पॉन्स येतो त्या रिक्वेस्टला. हा कन्सेप्ट माहिती आहे तुम्हाला नेटवर्क पॅकेट्सचा? येस सर. हा, मग त्याच्यामध्ये कसं होतं, मग सेम गुगलमध्ये गुगलचा प्रोसेसर काय, गुगलकडे मल्टिपल प्रोसेसर अवेलेबल आहेत. जरी त्याचा एखादा प्रोसेसर बंद पडला तर त्या प्रोसेसरकडे आलेल्या रिक्वेस्ट काय केल्या जातात, डायव्हर्ट केल्या जातात अनदर प्रोसेसर. ओके. एखाद्या सिंगल प्रोसेसर तुमचा जर बंद पडला तर तुमचं पूर्ण गुगल शटडाऊन होतं का? पूर्ण गुगलची साईट बंद पडते का? बंद पडत नाही. कशामुळे बंद पडत नाही? तर त्यांच्याकडे मल्टिपल प्रोसेसर्स यूज केले जातात सायमल्टेनियसली. म्हणजे जर समजा एखादा प्रोसेसर डाऊन झाला, काय जरी स्टँड बायला गेला, तो काहीतरी प्रॉब्लेम ऑकर झाला आणि तो शटडाऊन झाला, त्या प्रोसेसरने वर्क करणं बंद केलं, तरी तुमची पूर्ण सिस्टीम क्रॅश होत नाही. तुमची सिस्टीम परफॉर्मन्स तसाच कंटिन्यू राहतो. कशामुळं? तर अनदर नंबर ऑफ प्रोसेसर त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. ते नंबर ऑफ प्रोसेसर काय करतात, त्याला अलोकेट असेल, जो प्रोसेसर तुमचा क्रॅश झालेला आहे त्या क्रॅश झालेल्या प्रोसेसरला तुमचे वर्क तिथं अलोकेट करून घेतात, त्याचं वर्क अनदर प्रोसेसर तुमचे अलोकेट करून घेतात. ठीक आहे. हा कन्सेप्ट आहे मल्टी प्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये. इथं बघा, मोर दॅन वन प्रोसेसर कॅन बी प्लेस्ड इन सिंगल कॅबिनेट विच शेअर द बस रिसोर्सेस क्लॉक माइट बी द मेमरी. ठीक आहे. इट इज कॉल्ड एज टाईटली कपल्ड. आता याच्यामध्ये दोन टाईपचे सिस्टीम आहेत, टाईटली कपल्ड आणि लुजली कपल्ड. ओके. टाईटली कपल्ड सिस्टीम म्हणजे काय झाल्या,
ज्यांच्यामध्ये सगळं बस, रिसोर्स, क्लॉक आणि मेमरी हे सगळं शेअर होतं. ज्या मशीन्स काय झाल्या टाईटली कपल्ड झाल्या. म्हणजे तुमच्या सिस्टीमचा टाइम, तुमच्या सिस्टीमचे बस म्हणजे जो डेटा ट्रान्सफर होतोय केबलिंग मध्ये, तो डेटा ट्रान्सफरच्या हाय स्पीड बस, तुमची मेमरी जी हार्ड डिस्कची मेमरी आहे, हे सगळं ज्याच्यामध्ये शेअर केलं जातं, त्या मशीन्स काय झाल्या टाईटली कपल्ड झाल्या. म्हणजे समजा हा माझा कम्प्युटर आहे, ह्या कम्प्युटर सोबत अजून मल्टिपल प्रोसेसर जर माझ्या कॅबिनेटमध्ये प्रेझेंट असतील, तर माझ्या ह्या सिस्टीम मध्ये असलेली हार्ड डिस्क म्हणजे हे जे माझ्याकडे इथं सेव्ह आहे सगळं, ठीक आहे, म्हणजे हा तो माझा सी ड्राईव्ह, ई ड्राईव्ह आणि एफ ड्राईव्ह आहे. हे सगळे ड्राईव्ह सुद्धा काय केले जातील माझ्या त्या दुसऱ्या प्रोसेसर सोबत शेअर केले जातील. ओके, म्हणजे माझा जर मेन प्रोसेसर जरी बंद पडला तरी हे माझे ड्राईव्ह त्या दुसऱ्या प्रोसेसरवर पण दिसत राहतील. कळालं? मग अशा सिस्टीम काय झाल्या तुमच्या टाईटली कपल्ड झाल्या. ठीक आहे. द मेन ऍडव्हान्टेज ऑफ पॅरलल system are it is to get the maximum work done in shorter period. Also it is a come as solution for the user, common solution for. आता ह्याच मल्टी प्रोसेसर सिस्टीमलाच काय म्हणलं जातं पॅरलल सिस्टीम. तुम्हाला कुठल्याही नावाने विचारतील मल्टी प्रोसेसर सिस्टीम मीन्स काय, पॅरलल सिस्टीम म्हणजे काय. ठीक आहे, तर मल्टी प्रोसेसर सिस्टीम इज ऑल्सो कॉल्ड ॲज पॅरलल सिस्टीम. ठीक आहे, मग पॅरलल सिस्टीम म्हणजे काय असणार आहे, तुमचं मॅक्झिमम वर्क कम्प्लीट करायचं तुम्हाला मिनिमम टाइम मध्ये. आता इथं मॅक्झिमम वर्क मिनिमम टाइम मध्ये कसं कम्प्लीट होईल, तर तुमच्याकडे काय मल्टिपल प्रोसेसर आहे. म्हणजे जर तुमचा जॉब 1 सीपीयू 1 वर एक्झिक्यूट होत असेल तर तुमचा जॉब 2 काय होईल सायमल्टेनियसली सीपीयू 2 ला. मल्टिपल प्रोसेसर आहेत ना, मग ऍट द सेम टाइम तुमचं काय होईल मल्टिपल प्रोसेस तुमच्या एक्झिक्यूट होतील, जे तुमचं मल्टी प्रोग्रामिंग मध्ये टाइम शेअर्ड मध्ये होत नव्हतं. मल्टी प्रोग्रामिंग मध्ये ऍट अ टाइम तुमची एकच प्रोसेस एक्झिक्यूट होत होती. येतंय लक्षामध्ये? मल्टी प्रोसेसर मध्ये ऍट अ टाइम काय होत होतं तुमचं एकच प्रोसेस एक्झिक्यूट होत होती. आपण मल्टी प्रोसेसरची डायग्राम बघितली होती. ह्या डायग्रामचं मिनिंग काय आहे, ऍट अ टाइम एकच म्हणजे P1 एक्झिक्यूट होत असताना त्याच खाली P2 येईल का, इथं ह्या ह्या एवढ्या एरियामध्ये P2 येईल का, येणार नाही. लेक्चर चालू आहे, कोण आहे इथं, येईल का P2 मध्ये, येणार नाही. ज्यावेळेस P1 तुमची आयडल राहील, P1 सीपीयू वापरणार नाही, त्यावेळेसच तुमचं P2 प्रोसेस तुमची काय होईल एक्झिक्यूट होईल. ठीक आहे, कळालं? काय डाऊट आहे कोणाला? मग इथं काय होत होतं, सिंगल प्रोसेसर असल्यामुळं, तुमच्याकडे सिंगल प्रोसेसर असल्यामुळं काय होत होतं, तुम्ही ऍट अ टाइम फक्त एकच प्रोसेस एक्झिक्यूट करू शकत होता. मग ती एकच प्रोसेस तुम्ही ऍट अ टाइम, तो आता हा ड्रॉबॅक काय असणार आहे तुमचा मल्टी प्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये ओव्हरकम होईल. मल्टी प्रोसेसर मध्ये काय होणार आहे, तुमच्याकडे 2 प्रोसेसर आहेत. म्हणजे एक प्रोसेसर जर तुमचा प्रोग्राम 1 एक्झिक्यूट करत असेल तर दुसरा प्रोसेसर तुमचा काय करेल प्रोग्राम 2 एक्झिक्यूट करू शकेल. कळालं? मग जर प्रोसेसर 1 प्रोग्राम 1 आयडलला गेला तर प्रोसेसर 1 तुमचा काय केलं जाईल तिसऱ्या प्रोसेसला अलोकेट केला जाईल. असं सायमल्टेनियसली तुम्ही मल्टिपल प्रोग्राम्स तुम्ही काय करू शकता इथं एक्झिक्यूट करू शकता. कळालं? मल्टी प्रोग्रामिंग मध्ये आणि मल्टी प्रोसेसर मध्ये काय डिफरन्स आहे. मल्टी प्रोसेसर मध्ये तुमच्याकडे मल्टिपल प्रोसेसर आहेत, सीपीयू तुमच्याकडे एकापेक्षा जास्त आहेत. म्हणजे तुम्ही ऍट अ टाइम नंबर ऑफ प्रोग्राम तुम्ही सायमल्टेनियसली एक्झिक्यूट करू शकता, जे तुम्ही मल्टी प्रोग्रामिंग मध्ये करू शकत नाही. मल्टी प्रोग्रामिंग मध्ये काय तुमच्याकडं एकच आहे. म्हणजे काय, ऍट अ टाइम तुम्हाला मी पण तुमच्या लेक्चर मध्ये प्रेझेंट आहे आता ह्या मीटिंग मध्ये, आणि भंडारी सर पण प्रेझेंट आहे. ठीक आहे, मी जर समजा काही कारणाने आयडल झालो, माझं नेटवर्क बंद पडलं, तर लगेच तिकडे भंडारी सर तुमची आहे ती मीटिंग कंटिन्यू करते. तुमची मीटिंग बंद पडेल का, बंद पडणार नाही. हे झाले 2 प्रोसेसर. जर सिंगल प्रोसेसर असता तर काय होणार, मी जर माझी मीटिंग बंद पडली, माझ्या साईडने नेटवर्क लॉस झालं आणि माझी सिस्टीम क्रॅश झाली, तर आहे ते लेक्चर कंटिन्यू होईल का, होणार नाही. कधीपर्यंत होणार नाही, जोपर्यंत दुसरा कोण याच्यामध्ये मीटिंग मध्ये येणार नाही. म्हणजे तुमचं सगळं वर्क तुम्हाला सगळ्यांना दुसऱ्या मीटिंगला अलोकेट होणार नाही, तोपर्यंत तुमचं लेक्चर कंटिन्यू होईल का, होणार नाही. ऍट अ टाइम काय होईल, एकच फक्त स्टाफ तुमचा ह्या एका मीटिंग मध्ये लेक्चर कंटिन्यू घेऊ शकतो. कळालं? सेम मल्टी प्रोग्रामिंग मल्टी प्रोसेसर सिस्टीम आहे तुमचं. मल्टी प्रोसेसर मध्ये काय होणार आहे, तुमच्याकडं मल्टिपल प्रोसेसर्स तुमचे सिस्टीम मध्ये प्रेझेंट असतात. जर समजा एखादा तुमचा डेटा
हे एखादा प्रोसेसर करप्ट झाला, बंद पडला, तर तुमची सिस्टीम, होल सिस्टीम क्रॅश होत नाही. आता तुमच्या घरी सिंगल सीपीयू आहे. जर तुमचा सिंगल तो सीपीयू बंद पडला, तर तुमची पूर्ण सिस्टीम बंदच राहणार. कधीपर्यंत बंद राहणार? जोपर्यंत तो सीपीयू नीट होत नाही तुमचा. तुमच्याकडे असलेला प्रोसेसर जोपर्यंत नीट होत नाही, तोपर्यंत तुमचं काय होणार तिथं? तुमच्याकडे अलोकेट असलेली ती प्रोसेस तुमची पूर्ण बंदच पडणार. कळालं? एक मिनिटच थांबा. एक मिनिट वेट करा. ओके. मग याच्यामध्ये बघा, आता यांनी काय दिलंय? द सेम कॉपी ऑफ द डेटा इन टू द मेन मेमरी कॅन बी शेअर्ड बाय मल्टिपल प्रोसेसर्स फॉर प्रोसेसिंग देम इन्स्टेड ऑफ मेकिंग द कॉपीज. मग जे काय तुमच्याकडे मेमरी आहे, त्या मेन मेमरीचं काय केलं जातील? तीच मेन मेमरी तुमची शेअर केली जाईल मल्टिपल प्रोसेसर मध्ये. ठीक आहे. प्रत्येक गोष्टीचं म्हणजे तुमच्याकडे एखादी फाईल आहे, आता B1 नावाची फाईल आहे, आणि B1 नावाची फाईलच जर एखादी प्रोसेस एक्झिक्यूट करण्यासाठी रिक्वायर्ड असेल, आणि जर समजा प्रोसेसर P1 आहे, प्रोसेसर P2 आहे, हे दोन प्रोसेसर तुमच्याकडं प्रेझेंट आहेत, आणि ते दोन प्रोसेसर तुम्हाला हॅलो, मला तुमचा आवाज येत नाही. हॅलो, हॅलो, आवाज हा येतोय सर का माझा येतोय. तुम्हाला? हा येतोय 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 सर येतोय. ही जी सिंगल फाईल आहे, हीच फाईल तुमची काय केली जाईल? मल्टिपल युजर्स मध्ये इथं शेअर केली. नंबर ऑफ रिप्लिका बनवण्यासाठी तो मेमरी स्पेस तुमचा इथं काय? हॅलो सर, आवाज येत नाही.
हॅलो, बरं जाऊ द्या. येतोय आता आवाज? हॅलो, हा येतोय आवाज. बाकीच्या कोणाला प्रॉब्लेम आहे का त्यांना एकट्यालाच होता? हॅलो, हॅलो सर. हा. मधून कट होत होता. ठीक आहे. हा आता येतोय. हो सर. आता इथं बघा, मग आता मल्टी प्रोसेसर, मग तुमच्याकडे काय असणार आहे, जर कम्प्युटरमध्ये मल्टिपल प्रोसेसर्स अटॅच केले असतील तर काय होणार आहे, याच्यामुळं तुमची सिस्टीम कधीही फेल होणार नाही. जर समजा एखादा प्रोसेसर फेल झाला, एखादा प्रोसेसर बंद पडला, तरी तुमची सिस्टीम काय होणार नाही, बंद पडणार नाही. तुमची सिस्टीम कंटिन्युअसली वर्किंग करत राहणार आहे. म्हणजेच काय, दिस सिस्टीम प्रोव्हाइड रिलायबिलिटी. कम्प्युटर, तुमची सिस्टीम कंटिन्युअसली रिलायबल असेल. ओके, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही त्या सिस्टीमकडे काय अप्रोच कराल, काय तुम्हाला एखादा प्रोसेस एक्झिक्यूट करून घ्यायची आहे, तुमची सिस्टीम ती प्रोसेस एक्झिक्यूट करण्यासाठी एनी टाइम तुमच्यासाठी अवेलेबल असेल. म्हणजे हेच काय झालं, रिलायबिलिटी. दिस सिस्टीम्स प्रोव्हाइड रिलायबिलिटी दॅट इफ वन प्रोसेसर गेट्स फेल्ड, द सिस्टीम डज नॉट गेट हाल्ट ऑर फेल. ओके, म्हणजे एखादा प्रोसेसर जर तुमचा बंद पडला तर तुमची होल सिस्टीम बंद पडेल का? इथं पडणार नाही. तुमच्या आता घरातलं जर तुमचा मेन प्रोसेसर बंद पडला, तुमची घरातली सिस्टीम बंद पडणार ना, का तर ती काय आहे, सिंगल प्रोसेसर सिस्टीम आहे. पण जर तुमच्याकडं मल्टी प्रोसेसर सिस्टीम यूज केली जात असेल, मल्टिपल प्रोसेसर तुमच्या सिस्टीम मध्ये प्रेझेंट असतील, तर काय होईल, एखादा प्रोसेसर जरी बंद पडला तरी दुसरी तुमची सिस्टीम बंद पडणार नाही. ठीक आहे. मग वन सीपीयू कॅन रन अ पर्टिक्युलर टास्क अँड अनदर कॅन वर्क ॲज अ बॅकअप ऑफ दॅट सीपीयू. दे कॅन मेक कम्युनिकेशन वेन एव्हर नेसेसरी. मग ज्या वेळेस एखादा सीपीयू तुमचा एखादा टास्क कंप्लीट करत असेल आणि अनदर काय टास्क नसेल, तर तुमच्या अनदर सीपीयू काय करतील, ॲज अ बॅकअप. तो जर करंटली, आता समजा इथं C1 नावाचं इथं येतं, सीपीयू 1 आहे, 2 आहे, 3 आहे, अप टू N आहे. सीपीयू 1 एखादा टास्क कंप्लीट करतोय, सीपीयू 1 एखादा टास्क कंप्लीट करतोय आणि तो जर सीपीयू मधनं बंद पडला, तर सीपीयू 1 कडे जो टास्क असतो, तो टास्क कोणाकडे दिला, अलोकेट केला जातो सीपीयू 2 ला. सीपीयू 2 त्यावेळेस काय करत असतो, ऍज अ बॅकअप ऑफ सीपीयू 1 म्हणून वर्क करत असतो. जर समजा सीपीयू 1 तुमचा काय मध्येच शटडाऊन झाला, क्रॅक झाला, तर तुमच्या सीपीयू 1 ला जी काय तुमचा टास्क अलोकेट असतो, ते टास्क कोणाला सेंड केलं जातं, सीपीयू 2 ला. ठीक आहे. आणि सेम असेच नंबर ऑफ सीपीयू तुमच्याकडे इथं असतात. आता ही मल्टी प्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टीम आपली काय आहे, टाईटली कपल्ड आहे. टाईटली कपल्ड कशामुळं, तर ह्याच्यामध्ये मेमरी तुमची काय केली जाते, शेअर केली जाते. तुमच्या सिस्टीमकडे जी काय सगळी मेमरी आहे, ती सगळी मेमरी सगळ्या प्रोसेसरमध्ये तुमच्याकडे शेअर केली जाते. म्हणून ह्या सिस्टीमला काय म्हणायचं, टाईटली कपल्ड ऑपरेटिंग सिस्टीम म्हणायचं. ठीक आहे. मग आता ह्या तुमच्या मल्टी प्रोसेसर सिस्टीमचे दोन पार्ट आहेत, सिमेट्रिक मल्टी प्रोसेसिंग, असिमेट्रिक मल्टी प्रोसेसिंग. दोन टाईप आहेत याच्यामध्ये, सिमेट्रिक मल्टी प्रोसेसिंग, असिमेट्रिक मल्टी प्रोसेसिंग. व्हॉट इज मीन बाय सिमेट्रिक मल्टी प्रोसेसिंग? तर ठीक आहे, इथं बघा, सिमेट्रिक मल्टी प्रोसेसिंग, मिनिमम 2 or multiple same type of processor are connected to each other using high bandwidth. ठीक आहे. All such processor are mounted and handled by the single operating system. In this type of operating system, each processor can actually share access of input and output devices. ठीक आहे. तर सिमेट्रिक म्हणजे काय, सारखं. ओके, सिमेट्री म्हणजे काय, सेम सेम. मग आता सिमेट्री कसं लक्षात ठेवणार तुम्ही, मल्टी प्रोग्रामिंग, मल्टी प्रोसेसिंग मध्ये फर्स्ट टाइप ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम कुठली असेल, सिमेट्रिक मल्टी प्रोसेसिंग ऑपरेटिंग सिस्टीम. मग सिमेट्रिक मल्टी प्रोसेसिंग मध्ये काय असणार आहे तुमच्याकडं, तर मिनिमम 2 or मल्टिपल सेम टाइप ऑफ प्रोसेसर. म्हणजे प्रोसेसरची जी टाईप असते, नंबर ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ प्रोसेसर आपल्याकडे अवेलेबल आहेत, वेगवेगळ्या टाइपचे सीपीयू आपल्याकडे अवेलेबल आहेत, पण सेम टाइप ऑफ प्रोसेसर तुमचे एकमेकाला हाय बँडविड्थनी म्हणजे बसनी कनेक्ट केलेले असतात. ह्याच्यामध्ये कंडिशन मध्ये काय म्हणायचं, ती तुमच्याकडे मल्टी प्रोसेसरची कुठली टाईप असेल, सिमेट्रिक मल्टी प्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टीम असेल. जर सेम टाइप ऑफ मल्टिपल प्रोसेसर आर कनेक्टेड असतील, तर त्याला काय म्हणणार तुम्ही, सिमेट्रिक मल्टी प्रोसेसर. ठीक आहे. इन सच अ प्रोसेसर आर मॅनेज्ड हँडल्ड बाय द सिंगल ऑपरेटिंग सिस्टीम. आणि एकच ऑपरेटिंग सिस्टीम काय करते तिथं, ते मल्टिपल प्रोसेसर्स तुमचे काय केले जात आहेत तिथं यूज केले जातात.
कळालं? सिमेट्रिक मल्टी प्रोसेसिंग. आणि याच्यामध्ये इनपुट आउटपुट डिव्हाइसेस तुमचे सगळे काय असतील, शेअर केले जातील. ओके, ही झाली सिमेट्रिक मल्टी प्रोसेसिंग. आणि असिमेट्रिक मध्ये काय आहे बघा, तर असिमेट्रिक मल्टी प्रोसेसिंग हॅज गॉट द डिफरंट सिस्टीम्स. कुठल्याही वेगवेगळ्या डिफरंट टाइप्सचे तुमच्याकडे प्रोसेसर्स त्याच्यामध्ये अवेलेबल असू शकतात. ह्याच्यामध्ये काय केलं जातं, इच प्रोसेसर इन धिस सिस्टीम गेट्स अ स्पेसिफिक टास्क. प्रत्येकाला एक सेपरेट टास्क दिले जातो. प्रत्येक प्रोसेसरला त्याचा ओन टास्क अलोकेट केला जातो. मग ह्याच्यामध्ये काय, मास्टर आणि स्लेव्ह हा कन्सेप्ट तुम्हाला झाला असेल नेटवर्किंग मध्ये. ठीक आहे, मास्टर अँड स्लेव्ह हा कन्सेप्ट यूज केला जातो. एक तुमचे जेवढे काय तुमच्या सिस्टीम मध्ये प्रोसेसर अवेलेबल आहेत, त्यापैकी एक प्रोसेसर तुमचा काय वर्क करतो, ऍज अ मास्टर म्हणून वर्क करतो. आणि नंबर ऑफ प्रोसेसर तुमचे काय वर्क करतात, ऍज अ स्लेव्ह प्रोसेसर म्हणून वर्क करतात. ठीक आहे, देअर इज अ मास्टर प्रोसेसर इन द सिस्टीम that control the system and also delegate the job or work to the slave processors. Also, same processors may have predefined work or job to execute. Also, some processors may have predefined work or job to execute. ठीक आहे, म्हणजे असिमेट्रिक मध्ये काय झालं, सिमेट्रिक मध्ये बघा, सिमेट्रिक मध्ये काय असणार आहे, सेम टाइपचे प्रोसेसर्स तुमच्याकडे प्रेझेंट असतील, 2 or more. प्रत्येक प्रोसेसर हा हाय बस बँडविड्थ कनेक्ट केलेला असेल आणि त्यांचे इनपुट आउटपुट डिव्हाइसेस सगळ्यांमध्ये काय असणार आहेत, शेअर असणार आहेत. हे काय झालं तुमचं सिमेट्रिक मल्टी प्रोसेसिंग. असिमेट्रिक मल्टी प्रोसेसिंग मध्ये काय असणार आहे, तर असिमेट्रिक मल्टी प्रोसेसिंग मध्ये डिफरंट टाइप्सचे सिस्टीम्स तुमचे, डिफरंट टाइप्सचे प्रोसेसर्स तुमचे काय असतील, प्रेझेंट असतील. इच प्रोसेसर हॅव्हिंग सेपरेट स्पेसिफिक टास्क, म्हणजे त्याचा प्रत्येकाला सेपरेट टास्क इथं अलोकेट केलेला असतो. ओके, and there is a master and slave concept present in the asymmetric multiprocessing. मास्टर आणि स्लेव्ह कन्सेप्ट म्हणजे काय, तर तुमच्याकडे जर समजा 9 प्रोसेसर अवेलेबल आहेत, 9 डिफरंट टाइप्स ऑफ प्रोसेसर अवेलेबल आहेत, तर 9 पैकी एक प्रोसेसर काय असणार आहे, तुमचा मास्टर असणार आहे. ठीक आहे, 9 पैकी एक प्रोसेसर तुमचा काय असणार आहे, मास्टर. म्हणजे तो प्रोसेसर बाजूला राहिल्यावर बाकी किती प्रोसेसर राहिले तुमच्याकडे, 8 प्रोसेसर राहिले. मग तुमच्याकडे जे काय टास्क प्रेझेंट असतात तुमच्या सिस्टीम मध्ये, ते सगळे टास्क कोणाकडे प्रेझेंट असणार आहेत, सुरुवातीला मास्टरकडे प्रेझेंट असणार आहे. आणि मास्टर काय करणार आहे तुमचा, ते सगळे टास्क 1 by 1 डेलिगेट करणार आहे. डेलिगेशन म्हणजे काय, डिवायडेशन ऑफ वर्क. डेलिगेशनचं मिनिंग काय असणार आहे तुमचं, डिवायडेशन ऑफ वर्क. मग हे सगळे तुमचे नंबर ऑफ डिफरंट वर्क किंवा नंबर ऑफ डिफरंट टास्क तुमचे काय केले जातील, डेलिगेट केले जातील. कोणा थ्रू, मास्टर प्रोसेसर थ्रू. मास्टर प्रोसेसर काय करणार आहे, नंबर ऑफ टास्क तुमचे नंबर ऑफ स्लेव्ह प्रोसेसर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करणार आहे. स्लेव्ह म्हणजे काय झालं, म्हणजे तुमचं काय सर्व्हर आणि क्लायंट आणि सर्व्हर असतं. नंबर ऑफ क्लायंट असतात आणि एकच सर्व्हर प्रेझेंट असतो तुमच्याकडं. सर्व्हर काय करतो, नंबर ऑफ क्लायंटला सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. सेम आहे, तसंच इथं काय असणार आहे, मास्टर आणि स्लेव्ह कन्सेप्ट आहे. मास्टर म्हणजे एकटा तुमचा मेन सिस्टीम असेल, ती सिस्टीम काय करेल, नंबर ऑफ स्लेव्ह प्रोसेसर्सला वर्क अलोकेट करेल. जर समजा एखादी सिस्टीम बंद पडली, तर त्याच्याकडे अलोकेट असलेलं वर्क तो काढून घेईल आणि तो काय करेल, जी सिस्टीम दुसरी चालू आहे, ज्याच्याकडचं वर्क कम्प्लीट झालंय, त्या प्रोसेसरला ते नवीन वर्क काय करेल, तो अलोकेट करेल. ह्याच्या थ्रू तो काय करणार आहे, सगळ्या नंबर ऑफ स्लेव्ह प्रोसेसर्स कडून तुमचं वर्क कम्प्लीट करून घेणार. ह्याला काय म्हणायचं, मास्टर अँड स्लेव्ह कन्सेप्ट. ओके, इथं बघा मी लिहून ठेवलं इथं शॉर्टरला, मास्टर अँड स्लेव्ह. असिमेट्रिक मल्टी प्रोग्रामिंग म्हणलं की काय असणार आहे, मास्टर अँड स्लेव्ह कन्सेप्ट आहे. मास्टर काय करणार आहे, डेलिगेट द जॉब, डेलिगेट द जॉब टू स्लेव्ह. डेलिगेट्स म्हणजे काय असणार आहे, डेलिगेटचं मिनिंग डिवायडेशन ऑफ वर्क. तुमचं जे काही वर्क तुमच्याकडे आलेले आहे, जे काही टास्क तुमच्याकडे आलेले असणार आहेत सिस्टीम मध्ये, ते सगळे टास्क तुमचे काय करायचे, डिस्ट्रीब्यूट करायचे नंबर ऑफ तुमच्या स्लेव्ह प्रोसेसर्स मध्ये. ठीक आहे, मग आता ऍडव्हान्टेजेस बघा मल्टी प्रोसेसरचे. मोर दॅन 1 प्रोसेसर कॅन बी युज्ड. Processor shares other resources like bus, clock, memory, peripheral. It uses tightly coupled system. Tightly coupled का म्हणतात, तर ह्याच्यामध्ये तुमची मेमरी शेअर केली जाते. ठीक आहे, मेमरी शेअर केली जाते म्हणून मेमरी, क्लॉक सगळं शेअर केलं जातं म्हणून ह्या सिस्टीमला काय म्हणायचं, टाइटली कपल्ड सिस्टीम म्हणायचं. ठीक आहे, इथं दिलेलं आहे बघा, प्रोसेसर्स कॅन शेअर अदर रिसोर्सेस लाईक बस, क्लॉक, मेमरी आणि पेरिफेरल डिव्हाइसेस. ह्याच्यामध्ये बस, क्लॉक आणि मेमरी शेअर होतं म्हणून ह्या सिस्टीमला काय म्हणलं जातं, टाइटली कपल्ड सिस्टीम.
म्हणजे बघा मल्टी प्रोसेसर सिस्टीम इज ऑल्सो कॉल्ड ॲज पॅरलल सिस्टीम. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज टाइटली कपल्ड सिस्टीम्स. ओके. आणि मॅक्झिमम वर्क कॅन बी डन इन शॉर्टर पिरियड. हे झालं तुमचं काय झालं, मल्टी प्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टीम. कोणाला काय डाऊट आहे याच्यामध्ये? मल्टी प्रोसेसर मध्ये काय डाऊट आहे का? हॅलो. मल्टीप्रोसेसर इट इज ऑल्सो कॉल्ड एज पॅरलल सिस्टीम. इट इज ऑल्सो कॉल्ड एज टाइटली कपल्ड सिस्टीम. तुमचं जे काही वर्क आहे ते सगळं वर्क नंबर ऑफ प्रोसेसर्स मध्ये डिवाइड केलं जातं. दोन टाईपचे मल्टीप्रोसेसर सिस्टीम असतील. कुठल्या? सिमेट्रिक मल्टीप्रोसेसिंग, असिमेट्रिक मल्टीप्रोसेसिंग. सिमेट्रिक म्हणजे काय? सिमेट्रीचं मिनिंग काय असणार आहे तुमच्या? सारखं. म्हणजेच काय असणार आहे? सिमेट्रिक मल्टीप्रोसेसिंग मध्ये सेम टाईप ऑफ मल्टीप्रोसेसर्स आर अवेलेबल. मल्टिपल प्रोसेसर फक्त सेम टाईपचे, एकाच टाईपचे मल्टिपल प्रोसेसर तुमचे अवेलेबल असतील आणि जे काय वर्क असेल ते सगळ्यांमध्ये तिथं डिवाइड केलं जाईल. एकच ऑपरेटिंग सिस्टीम वर्क करणार आहे. हे काय झालं तुमचं? सिमेट्री ऑपरेटिंग सिस्टीम, सिमेट्रिक मल्टीप्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टीम. असिमेट्रिक मल्टीप्रोसेसिंग मध्ये काय होणार आहे? असिमेट्री म्हणजे डिफरंट टाइप्स ऑफ तुमचे प्रोसेसर्स त्याच्यामध्ये अवेलेबल असतात. प्रत्येकाचा स्पेसिफिक टास्क दिला जातो. मास्टर आणि स्लेव्ह हा कन्सेप्ट त्याच्यामध्ये यूज केला जातो. मास्टर्स काय करणार आहे? मास्टरचं काम काय? नंबर ऑफ जेवढे काही स्लेव्ह प्रोसेसर असतील त्या नंबर ऑफ स्लेव्ह प्रोसेसर्स मध्ये आलेलं वर्क डिवाइड करायचं, प्रत्येकाला त्याचा टास्क अलोकेट करायचा. जर एखादा स्लेव्हचा प्रोसेसर तुमचा बंद पडला तर काय करणार आहे? तो त्याचं वर्क अनदर प्रोसेसरला अलोकेट करणार आहे. ठीक आहे. काय डाऊट आहे कोणाला? सर हा. सिमेट्रिक मध्ये कुठला प्रोसेसर मास्टर म्हणून वर्क करणार? सिमेट्रिक मध्ये मास्टर स्लेव्ह कन्सेप्टच नाहीये. मास्टर स्लेव्ह कन्सेप्ट कशामध्ये आहे? असिमेट्रिक मध्ये. असिमेट्रिक मध्ये सर. हा. पण मग बाकीचे सिमेट्री सगळं मध्ये कसं होणार? वर्क आलं की जो प्रोसेसर फ्री असतो त्याला ओएस काय करते? वर्क आलं. एकच ऑपरेटिंग सिस्टीम यूज केली जाते सिमेट्री मध्ये. ओके सर. हा. इथं काय असणार आहे? असिमेट्रिक. सिमेट्री मध्ये बघा इथं काय दिलंय? सिंगल ऑपरेटिंग सिस्टीम कॅन बी युज्ड. ठीक आहे. हँडल्ड बाय काय असणार आहे तुमची? सिंगल ऑपरेटिंग सिस्टीम असणार आहे. एक सेकंड वेट करा. हॅलो सर. सर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर, बोला की. आहेत की अजून? बर. हा. हो हो चालतंय की. तुमच्या इथं आहेत का आता ते आलेले? बर. हो हो चालतंय चालतंय. एक पाठवतो मी आंबोऱ्यांना तुमच्या इथं पाठवतो, ते घेऊन येतील इकडे. ओके. नाही 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 पाठवून देतो लगेच. तुमच्या इथंच बसून ठेवा, पाठवतो. ओके ओके. भंडारे सर, ते आंबोरीला मांडवे सरांच्या केबिनला पाठवा, फार्मसीला. डायरेक्ट सेकंड इयरचं एक पॅरेंट्स आहेत म्हणा. हॅलो. हा डिप्लोमासाठी. तर त्यांना घेऊन ये म्हणा आणि कदम सरांची गाठ घाल, किंवा आयटीला वरती. आयटीला पण जागा रिकाम्या आहेत आपल्याकडे. हॅलो. हा लक्ष द्या. सिमेट्रिक मध्ये काय होतंय? सिंगल ऑपरेटिंग सिस्टीम यूज होते. ठीक आहे. आवाज येतोय ना? अनम्यूट केलंय ना मी. हा. सिंगल ऑपरेटिंग सिस्टीम यूज होती. सिमेट्रिक मध्ये मास्टर स्लेव्ह हा कन्सेप्ट वापरत नाहीत. का? तर सगळेच प्रोसेसर तुमचे सेम टाईपचे आहेत. मिनिमम 2 or मल्टिपल सेम टाइप ऑफ प्रोसेसर आर कनेक्टेड टू इच अदर युझिंग हाय बँडविड्थ. प्रत्येक प्रोसेसर तुमचा एकमेकांना कनेक्टेड केलेला असतो. ज्यावेळेस एखादा टास्क येतो, जो प्रोसेसर फ्री असेल त्या प्रोसेसरला अलोकेट केला जातो. समजा जर तो प्रोसेसर बंद पडला तर काय केलं जातं? अनदर प्रोसेसर काय करतो? त्याच्याकडे अलोकेट असलेला टास्क त्याच्याकडनं काढून घेतो आणि तो कम्प्लीट करतो.
सगळे टास्क एकमेकाला कंटिन्युअसली मॉनिटरिंग करत असतात. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये जर कन्सेप्ट वापर नेटवर्किंग मध्ये तुम्हाला हा कन्सेप्ट झाला असेल, ज्यावेळेस नंबर ऑफ नोड्स तुमचे एकमेकाला कनेक्टेड असतात, ठीक आहे, नंबर ऑफ नोड्स एकमेकाला कनेक्टेड असतात, त्यावेळेस तुमचे नंबर ऑफ नोड्स काय करत असतात, प्रत्येकाला पॅकेट सेंड करतात आणि त्याच्याकडनं फीडबॅक आला तर तुम्ही काय समजता, तो नोड ऍक्टिव्ह आहे. झाला ना असा कन्सेप्ट नेटवर्किंग मध्ये? हॅलो हॅलो, आवाज येतोय माझा? हॅलो. येस. हा, एवढा वेळ लागतो का रिप्लाय द्यायला? कुठे आहेत बाकीचे? प्रसन्न कोरे काय करतोय? कीर्ती देशपांडे, येस सर. साक्षी मोरे, साक्षी माने, श्रुती देशपांडे आहेत का? रोल नंबर 18, रोल नंबर 20. येस सर. कोण म्हणतं येस? रोल नंबर 80. कुठं आहे तुमचं नाव? एवढ्या स्लो झोपेतनं उठलात का काय तुम्ही आता? रोल नंबर 26, रोल नंबर 29. येस सर. एवढा वेळ कसं काय लागतोय अनम्यूट करून बोलायला तुम्हाला? थर्टी 35, येस सर. 38. येस सर. काय काय शिकवलं? सायमेट्रिक मल्टी प्रोसेसिंग सर चालू आहे आता. कुठलं? सायमेट्रिक मल्टी प्रोसेसिंग. सायमॅट्रिक नाही, सिमेट्रिक. 10 वेळा आतापर्यंत उच्चार केला की मी सिमेट्रिक सिमेट्रिक म्हणून. रोल नंबर 53. यस सर. काय काय शिकवलं? सर पहिल्यांदा स्टॉप ओएस शिकवले, आता मल्टी प्रोसेसिंग ओएस. मल्टीप्लेक्सिंग मध्ये दोन टाइप सिमेट्रिक कोणते? अँड सिमेट्रिक अँड असिमेट्रिक ओएस. महेश बनसोडे 69. येस सर. सिमेट्रिक मध्ये काय असतं? सिमेट्रिक मध्ये काय असतं? बनसोडे, सिमेट्रिक मध्ये काय असतं? हॅलो, येत आहे का बनसोडे? काय बनसोडे ऍबसेंट करा तुम्ही, आजचा ऍबसेंटी लागेल तुमची. अभिषेक जाधव 73 नंबर. येस सर. सिमेट्रिक काय असतं? सिंगल ऑपरेटिंग सिस्टीम असते सर त्यात. सिंगल ऑपरेटिंग सिस्टीम असते. अजून काय असतं? सर मिनिमम 2 प्रोसेसर्स. बोला पटपट. 2 प्रोसेसर कनेक्टेड असतात सर. काय होतं मिनिमम 2 प्रोसेसर कनेक्टेड राहून? बोलताय का नाही लवकर? आजपासून इथून पुढे लक्षात ठेवायचं, प्रत्येकाने चालू शिकवताना जेवढं काय शिकवलंय त्याच्या रनिंग नोट्स असायला पाहिजे तुमच्या हातामध्ये. ठीक आहे.
हॅलो. हम्म. आतापर्यंत कम्प्लीट आहे का सगळ्यांचं? हॅलो. हो येस सर. सर. बनसोडे, काय काय कम्प्लीट केलं दाखवा बरं तुम्ही आतापर्यंत. नोटबुक शेअर करा तुमची. कॅमेरा चालू करा. हॅलो. येस सर. तुम्हाला रिप्लाय देता येतो का लवकर लवकर? दाखवा काय काय कॅमेरा तुमच्या नोटबुक मध्ये काय लिहून काढलं आता. पुढं ओएस दाखवा किती लिहिल्यात त्या पुढच्या टाइप्स ऑफ ओएस. हॅलो सर. हा. जाऊ द्या पुढं. काय मग तुम्हाला कळलं नाही का आता काय शिकवलंय काय नाही ते? सर आजारी असल्यामुळं बंद करा असली कारण द्यायची हो. आजारी असल्यामुळे तुम्हाला आता काय मग तुम्ही जॉईन कशाला झाला लेक्चरला आजारी आहेत तर? हा